मी गीता आहे, वय 18. माझं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं आणि मी गेल्यानंतर जे घडलं तेच खरं आयुष्य आहे असं समाजाने ठरवलं. माझं शरीर गारठलेलं पडलं होतं आणि त्यावेळेस माझ्या आजूबाजूला जे काही घडलं ते मी बघू शकले असते तर मी पुन्हा मेली असते. पण मी मेली तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हळहळ होती. डोळ्यात पाणी नव्हतं पण ओठांवर असं काहीसं होतं की जणू काही एक जबाबदारी संपली, एक काळजी मिटली, एक पोरीचं जगणं थांबलं आणि आता दुसऱ्या पोरीचं लग्न ठरवायला मोकळं झालं. माझं स्वप्न पोलीस व्हायचं. ते मला लहानपणापासून वाटायचं की मी गणवेश घालून गावात फिरते आणि लोक मला सलाम करतात. माझे बाबा शेतकरी, आई रात्रंदिवस शिजवत राहणारी, 2 बहिणी आणि एक लहान भाऊ. आम्ही गरीब होतो पण माझ्या डोळ्यांतला उजेड कधीही थांबला नव्हता. मी शिकत राहिले, मेहनत करत राहिले. 12वीत कॉलेजात टॉप केलं पण गावात लोकांनी विचारलं की आता चांगला मुलगा बघायला पाहिजे ना, पोरींचं शिक्षण फार नसावं, जास्त शिकली तर ओढते. मी गप्प होते पण आतून संतापात होरपळत होते. माझा दिवस सकाळी 6लाच सुरू व्हायचा. बसने कॉलेज, संध्याकाळी परतताना रस्त्यांवर टक लावून पाहणारे डोळे, अश्लील शिट्ट्या आणि मौन पसरलेलं गाव. एका दिवसाचं सगळं सारवून मी पुन्हा दुसऱ्या दिवशी निघायचे. मी केवळ शिक्षणात नव्हे तर मानसिक धैर्यातही टॉप केलेलं होतं. पण जेव्हा मी शेवटचं कॉलेजहून परतत होते त्या दिवशी माझ्या अंगावर अंधार पसरला. रस्त्याच्या कडेला उभे असलेले 2 गुंड मला मागून गाठतात. मी विरोध करते, ओरडते, मदतीसाठी आभाळ फाडून रडते पण शेताच्या कडेला त्यांनी मला जमिनीवर फेकून दिलं. डोकं आपटतं आणि मी गेली. गावात मी परतले ते मृतदेह होऊन. लोकांनी गर्दी केली. बिचारी असं म्हणाले. कोणी म्हणालं उशीर झाला होता, मुलींनी वेळेवर यायला हवं. कुणाच्या चेहऱ्यावर शोक, कुणाच्या चेहऱ्यावर उत्सुकता. माझ्या आईनं काळजातून किंचाळून फोडून टाकला आणि माझ्या बहिणीनं माझी वह्या मिठीत घेतली. पण त्या शोकसभेच्या दुसऱ्याच दिवशी एक आजी माझ्या आईच्या कानात हळूच म्हणाली, तुमची दुसरी मुलगी आहे ना, गीता गेली पण नातं राहिलं पाहिजे, तिचं या मुलाशी बघूया का. माझं मृत्यू साजरं होण्याआधी माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. लोकांनी माझ्या फोटो पुढे हार ठेवले, जेवण केलं, गोडधोड खाल्लं आणि नव्या संसाराच्या चर्चा सुरू झाल्या. मी नाही, पण माझ्या मृत्यूचा उपयोग झाला. समाज शांत होता, कारण समाजाला एक टोक लागलं होतं. पोरीचं शिक्षण थांबलं, तिचं लग्न ठरलं. माझा फोटो भिंतीवर राहिला पण त्याच्या मागची मी हरवून गेले. मी अजूनही त्या रस्त्यावर श्वास घेत असते. जेव्हा एखादी मुलगी संध्याकाळी उशिरानं घरी परतते तेव्हा माझं थडगं तिच्या सावलीत फिरतं. मी पोलीस व्हायचं ठरवलं होतं, पण समाजानं न्याय द्यायच्या आधी माझा मृत्यू झाला. आता माझ्या कुटुंबात आनंद आहे म्हणे, कारण एक पोरीचं लग्न ठरतंय. मी मरताना फक्त एवढंच पुटपुटले, माझ्या रक्तात एक स्वप्न होतं, ते रक्त धुवून टाकू नका. ही गोष्ट फक्त गीताची नव्हती, ही गोष्ट आहे त्या प्रत्येक मुलीची जिनं आपल्या स्वप्नांसाठी लढायचा प्रयत्न केला, पण समाजानं तिला गप्प बसवलं. तुमच्याही आजूबाजूला अशी एखादी गीता असेल, जिचं बोलणं कुणी ऐकत नाही. तिचा आवाज बनवून या व्हिडिओला शेअर करा. तुमचं मत कॉमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशाच वास्तववादी, हृदयस्पर्श कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक कहाणी मागे एक तुटलेलं सत्य असतं.